2 दिवसापूर्वी शिंदे गटाचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहूंचा मोठा अपमान केलेला आहे आणि कोल्हापूरकर हा अपमान कधीही सहन केलेला नाही आणि करणारसुद्धा नाही. कारण हा मुद्दा निवडणुकीचा होऊ शकत नाहीत. आम्हाला मान्य आहे उमेदवार असल्यानंतर टीका टिप्पणी होती, पण कुठल्या स्तरावर? बरं, ही मला असं शंका आम्हाला सगळ्यांना, ही टीका टिप्पणी त्यांची नसावी. कुणी तर चिठ्ठी दिली असेल, कुणी तर याचा मागचा बोलधनी वेगळा असेल, आग लावण्याचं काम नेहमीप्रमाणे कुणी ते केलं असेल. परंतु तुम्ही प्राध्यापक आहात, तुमच्या लक्षात यायला पाहिजे आपण काय बोलतोय, कुणावर बोलतोय. आपण 1.5-2 वर्षापूर्वी तुम्हीच जाऊन त्यांना नमस्कार करून आलाय त्यांच्या वाढदिवसाला. त्यावेळी छत्रपती त्यावेळी चालत होते तुम्हाला शाहू महाराज, आणि आता त्यांना तुम्ही त्यांचा अवमान करताय, हे चुकीचं आहे. ह्याचाच अर्थ तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, तुम्हाला तुमचा पराभव दिसू लागलेला आहे. आणि कोल्हापुरात ह्या दोन्ही गोष्टी घडत असताना कोल्हापूरकरांनी ठरवलेलं आहे, शिवसेनेने ठरवलं आहे, ज्या लोकांनी उद्धवसाहेबांचा घात केलेला आहे, मतदारांचा घात केलेला आहे, विश्वासघात केलेला आहे, त्यांना घरी बसवायचा हा निर्णय झालेला आहे. आणि म्हणून हे तुमच्या लक्षात आल्यामुळे तुम्ही हे असे वक्तव्य करता, हे चुकीचं आहे. कोल्हापूरचा भविष्यात आणि शाहूराजांचा अपमान करू नका अशी तुम्हाला विनंती आहे. पूर्वी फक्त भाजपवालेच छत्रपती शिवरायांचा, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करत होते. अनेक वेळा महाराष्ट्रात अपमान झाला आहे, त्यावेळी आम्ही त्यांना उत्तर चोख दिलेलं आहे. आणि आता शिंदे गटाची लोक छत्रपती शाहूरायांचा अपमान करतायत, हे त्यांच्या नेत्यांना मान्य आहे? हे त्यांनी स्पष्ट करावं. हा त्यांचा अपमान नाही, ह्या देशातील सर्व राजघराण्यांचा अपमान संजय दादा तुम्ही केला आहे आणि तुम्हाला ह्याची किंमत चुकावी लागेल.